पण ते काय विधी वगैरे? विधीच्या टायमाला आम्ही ह्यांनी सांगितलं ठीक आहे मराठी कल्चर आहे पण लग्न नॉर्थ इंडियन पद्धतीनेच होणार. मग बाबा म्हणे ठीक आहे, त्यांचा पंडित वगैरे सगळे आलेले आहे. हळद लागायच्या टायमाला हा म्हणाला माझी हळद तर लागली आहे, डीजे पण झालाय, आता मला हळद नका लावू. अरे नाही हळद लागते. मग त्याला मराठी टोपी मग ते उपरणं घालून बसवलं, हळद लावली. बोलतो नंतर जेव्हा आम्ही फोटो बघत होतो तेव्हा बोलतो इथं सगळं मराठी पद्धतीचं लग्न झालं, तर नॉर्थ इंडियन कुठे येते. मग ते कपडा आला मंगल असतं का तुमच्याकडे? असं नसतं का? ऐसे नहीं होता है. फिर कैसे होता है? हमारे इधर पे नॉर्मल वो 7 फेरे और मांग भर दिया, पूजा जो कुंड में वो वैसा बस हो गया. फिर इधर जब वो आ गया सब अंतरपाठ बोलते हैं तब हाँ. हुआ? कुछ समझ में नहीं आ रहा था क्या चल रहा है, पर अब हो रहा है. किसी को भी पता नहीं था क्या चल रहा है. हमारे फैमिली से पता नहीं था किसी को क्या हो रहा है. सब सामने बाहर खड़े थे, क्या चावल दिया, तो चावल फेंकने का है. अच्छा ठीक है फेंकते हैं. अरे कब तक फेंकना है ये? कोणाला काय चाललंय कळतच ना. वो म्युच्युअल अंडरस्टँडिंग हो गया था. अभी ये बोल रहा है वो कर दो, ये बोल रहा है वो कर दो, बस लग्न झालं आणि दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना छान सामावून घेतलं म्हणून आज इतकी वर्ष सुखाचा संसार सुरू आहे. पहिल्या खेळात बघूया काय होणार, कुठला खेळ वहिनींना खेळण्यासाठी मिळणार आहे. खेळ आहे एकही इंग्रजी शब्द न वापरता मराठी बोलायचं. मला तुम्ही संपूर्ण कथानक म्हणजे लग्नानंतर पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी गेले, पहिला दिवस हा संपूर्ण एकही क्षण न थांबता, एकही इंग्रजी शब्द न वापरता, किंवा तुम्ही लोणावळ्याला गेले होते, बाईकवरून फिरायला गेले होते किंवा गोव्यात गेले होते, तो प्रसंग लवकर सांगा. 1 2 3 वेळ सुरू झाली. आम्ही लोणावळ्याला गेलेलो. मोटार स्कूटरवरनं जायचं होतं आम्हाला. स्कूटरवरनं जाताना आणि मी 5 महिने गरोदर होती. तर आम्ही म्हणालो ठीक आहे ना, पावसाचे दिवस आहेत, करूया आपण मस्ती करायला जाऊया. तर आम्ही काढली मोटर स्कूटर काढली आणि आम्ही गेलो लोणावळ्यामध्ये. तिथे राहिलो आम्ही. मग घरी आलो. पण दुसऱ्या तेव्हा ती माझ्या पोटात होती कणक. मग नंतर ती जेव्हा झाली त्याच्यानंतर आम्ही पुन्हा जेव्हा ती 5 महिन्याची होती तेव्हा पुन्हा आम्ही लोणावळ्याला गेलो, स्कूटरवरनंच गेलो. व्हेरी गुड, छान. आणि मग आम्ही तिथे हे काय चिडवलं तिला? छायाचित्र काढली. तुम्ही 10 वाक्य तरी मराठी शिकलात की नाही यांच्याकडनं? शिकलो ना. कुठली कुठली? मी कामात जातो. कामात जातो. हां. कामाला चाललो आहे. कामाला चाललोय. 2 टिफिन तयार आहे का? टिफिन तयार आहे का? व्हेरी गुड. 3 रात्री उशीर होणार. हां, महत्वाची आहे. आणि रागवू नको. तुझा फोन कुठे आहे? सोबत ठेव. कनकची काळजी घे, स्कूलमध्ये घेऊन या. आणि आता सांगा, प्रपोज करायचं असेल तर कसं करा? मी तुझ्याशी प्रेम करतो. हां, मग पुढे येतीस का लोणावळ्याला? वा, जरा टाळ्या वाजवा रे. झी मराठीकडून हा 1000 रुपयाचा आहेर तुमच्यासाठी. अभिनंदन. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला.
मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?